विदर्भातल्या एचएन बोर्डिंगचा आज अखेर व्यवहार जो आहे तो धर्मादाय आयुक्तांनी रद्द केलेला आहे आणि आपण पाहतोय की सध्या एचएनडी बोर्डिंगमध्ये हे सगळे जैन बांधव जे आहेत ते जल्लोष साजरा करताना पाहायला मिळतात। मात्र जवळपास गेल्या 8 दिवसांपासून हे सगळे समाज बांधव जे आहेत या ठिकाणी ठाण मांडून होते, ज्याची सुरुवात खरं तर विद्यार्थ्यांनी केली। सुरुवातीला त्यांनी याचिका जी आहे ती थेट कोर्टामध्ये दाखल केलेली होती, मात्र त्यानंतर हे सगळं प्रकरण धर्मादाय आयुक्तांकडे गेलं आणि एचएनडी बोर्डिंग वाचवा ही अर्थ हक जी आहे ती विद्यार्थ्यांनी दिलेली होती, त्याला संपूर्ण समाजाची साथ मिळाली। आपल्यासोबत विद्यार्थी अक्षय जैन आहे की ज्यानं खरं तर सुरुवातीला या सगळ्या प्रकरणामध्ये कागद असतील किंवा त्याचे पुरावे जे आहे ते गोळा करायला सुरुवात केली आणि तो सातत्याने माध्यमांसमोर मांडत होता। अक्षय, तुझी ही लढाई तुझ्या टीमची सगळ्यात जिंकलेली आहे, तुझी पहिली प्रतिक्रिया? स्पीचलेस आहोत आम्ही, शब्द नाहीये, परंतु ही फक्त आमची विद्यार्थ्यांची नव्हती तर ही सर्व समाजाची होती। समाज म्हणजे जैन समाज नाही, ओव्हरऑल सोसायटी म्हणजे पूर्ण समाजाचा हा विषय होता। कारण एक जर जागा, एक मंदिर, एक ट्रस्ट, एक हॉस्टेल जर आज विकला गेला असता तर उद्या भविष्यात बरेचसे कॉलेजेस, संस्था, हॉस्पिटल जे आहेत ज्या मोक्याच्या ठिकाणी आहेत त्या विकल्या गेल्या असतात। त्यामुळे खूप अडचणी होत्या, चॅलेंजेस खूप होते। सुरुवातीला आम्ही फक्त मुलं होतो, आनंद असेल, स्वप्नील, पांडेजी, आम्ही सर्व म्हणजे सुरुवात ज्यावेळेस केलेली त्यावेळेस आमच्याकडे कागद नव्हते, पेपर नव्हते। 3 महिने लागले आम्हाला पेपर सर्व गोळा करायला वगैरे। त्यानंतर सर्व समाज सोबत येत गेला आणि सर्वच पक्षातील लोक, सर्व धर्मातील लोक सोबत यायला लागली। मग त्याच्यावर अभ्यास करून आम्ही हायकोर्टात गेलो, त्याच्यावर रिट पिटिशन दाखल केली, मग चॅरिटी कमिशनरकडे गेलो। त्यावेळेस बऱ्याचशा लोकांचं मत असं होतं आम्हाला की अरे नाही, हे होणार नाहीये, कारण ऑलरेडी शिल्डेड झालेली आहे आणि समोरच्यांनी ज्या पद्धतीने मांडलं होतं सर्व वगैरे, तर आता पूर्ण घडल्यानंतर कारण चॅरिटी कमिशनरची ऑर्डर स्वतः चॅरिटी कमिशनर ऑर्डर रिवोक करतील असा अंदाज नव्हता किंवा असं होत नाही सहसा। परंतु ह्या केसमध्ये ज्यावेळेस हा एक मेसेज संपूर्ण पुण्यात किंवा महाराष्ट्रातील देशभरात गेलेला आहे की ज्यावेळेस सर्व समाज एक सोबत येतो, सोसायटी समाज एक सोबत येते, त्यावेळेस त्याचा निर्णय जो आहे तो झालेलाही आपल्याला बदलता येऊ शकतो। चुकीच्या पद्धतीने जी व्यवस्था राबवण्यात आलेली होती ती व्यवस्था समाजासमोर झुकली 100% ते झालेलं। आणि याच्यात सर्वात महत्त्वाचं अजून एक जो मला मुद्दा, 2 मुद्दे मांडायचे, तो म्हणजे एक आमचे जे आचार्य गुप्तानंदजी महाराज आहेत ते ज्यावेळेस सर्व ह्याच्यात इथं आलेत आणि ते या वास्तूमध्ये आल्यानंतर इथे जी एक ताकद आम्हाला मिळाली, सर्वजण समाज सोबत यायला लागलेत वगैरे। आणि मीडियाचा याच्यात सर्वात महत्त्वाचा रोल आहे। प्रदीप, तुम्ही कृपया करून हा कट करू नका। याचं कारण असं आहे, जे आम्ही सांगतोय की रात्री 11 वाजता जर तुम्हाला मेसेज म्हणजे टाकला असेल सर्व मीडियाला, तर 11:30 वाजता पूर्ण मीडिया इथं उपस्थित होती। सकाळी 6ला 6:30ला टाकले असतील तर तुम्ही 7-7:30ला तुम्ही सर्व लोक इथं होता। त्यामुळे मीडियाच्या माध्यमातून हा विषय संपूर्ण राज्यभर आणि देशभरात गेलेला। त्यामुळे तुमचंही मनापासून अभिनंदन आणि आभार। काय वाटतं ताई, आज ही सगळी लढाई जिंकली आहे तुम्ही? 8 दिवसांपासून आम्ही तुम्हाला बघतोय इथं बसून होतात। आम्ही घरी जरी असलो तरी आमचं मन इकडेच होतं, त्यामुळे 24 तास आम्ही 2 ऑक्टोबरला मी एकच सांगू इच्छिते, 2 ऑक्टोबरला आम्ही बाहेर रस्त्यावर बसून आंदोलन केलं होतं आणि आज 30 ऑक्टोबरला आम्ही आत आहोत आणि आज आम्ही जल्लोष करत आहोत। याच्यामधूनच तुम्हाला मला असं वाटतं की ह्या आंदोलनासाठी अहिंसामय मार्गाने जाणाऱ्या जैन समाजाच्या आज जो आक्रोश होता अन्याय अनिती विरुद्धचा, तो किती लवकर बाहेर पडला, किती ताकदीने बाहेर पडला आणि शेवटी त्याचं फलित आज हे आहे की कुठेतरी यशाच्या पाऊलखुणा आम्हाला आज बघायला मिळत आहेत। मी संपूर्ण शासनाचं, ज्यांनी कुणी ह्या प्रक्रियेमध्ये आम्हाला संपूर्ण सहकार्य केलं, संपूर्ण समाजाचं, आमच्या पूर्ण टीमचं, सगळ्यांचं मी आभार। गेल्या 8-10 दिवसांपासून तू इथलं सगळं नियोजन करतो, म्हणजे येणारे गेस्ट असतील, राज्यभरातून आलेले प्रतिनिधी असतील, ते सगळ्यांचं व्यवस्थापन करतोय। 8 दिवस 10 दिवस घेतलेली मेहनत आज यशस्वी झाली असं म्हणायचं? नुसतं 8-10 दिवस नाही तर गेल्या 2-3 महिन्यापासून आमची मेहनत आहे। आणि जरी आम्ही ग्राउंडला काम करत असलो तरी असे जे एक 8-10 व्यक्ती आहेत, रोज रात्री त्यांचं जॉब करून सगळं सांभाळून घरदार रात्री 10 रात्रभर इथं राहायला आणि झोपायला येत होते। विशेषतः त्यांचा आभार मानायला पाहिजे आपण, कारण त्यांच्याशिवाय शक्य झालं नसतं, कारण ते दिवाळीत पण जॉब करून मग इथं राहिले होते। आणि आमच्या सर्व टीमचं, पूर्ण समाजाचं, सर्व महिला मंडळाचं ह्यात सगळं श्रेय आहे आणि त्यांच्यामध्ये शक्य झालं। आज काय खूप खुश दिसताय? नक्कीच खुश व्हायचाच क्षण आहे हो हा। ही वास्तू जी चैतन्यमयी समाज निर्माण करते, एक संस्कारी समाज निर्माण करते, ज्या समाजातून अख्खा देश, अख्खा विश्वाचं भविष्य ठरणार असतं, ती संस्था जर अशी अन्यायामध्ये जर गेली असती तर काय नवीन पिढीला मिळाला असता बोध। आज जो हा अहिंसामयी धर्म आणि न्याय हा जो मिळालेला आहे, सगळे राजू शेट्टीजी खूप खुश दिसतात। हो, आज आनंद झाला आम्हाला, सगळ्या दृष्टीने आम्हाला यश मिळालं, खूप छान। आम्ही पण खूप मेहनत केली, आहार पाणीचा आम्ही पण योजना केली, महाराजांबरोबर खूप सेवा केली, त्यांचा आहार द्यायला आम्हाला पुण्य मिळालं, हेच आमचं मोठेपण। आपण पाहतोय की बोलक्या प्रतिक्रिया आहेत, लहान मुले आहेत। बाळा, तुझं नाव सांग? रिजुल। बर, किती दिवसांपासून इथे आई बाबांसोबत इथं? मी मध्ये मध्ये येत होती कधी कधी। काय सांगितलं होतं तुला?
त्यांनी मला सांगितलं की काय काय झालं, सेल डीड झाली वगैरे सगळं सांगितलेलं. मला जेवढं कळालं तेवढं मी. वाईट वाटलं होतं का त्यावेळेस हे सगळं आता जाणार काय? हो, मला वाटलेलं की आता नाहीये, राहणार नाही. पण आज जिंकले. हो, बर, मग कसं वाटतंय आता? छान वाटतंय खूप. छान वाटतंय. बरं, आता काय सांगशील मग तू ह्या सगळ्या ज्यांनी याच्यामध्ये त्यांचं योगदान दिलंय, सगळ्यांनी काम केलंय, त्यांना काय म्हणशील? थँक्यू. थँक्यू सो मच की एवढा मोठं आपलं HND वाचवलं तुम्ही. बाळा तुझं नाव सांग. माझं नाव स्वरा. स्वरा, बर, तू काय देवाचं दर्शन घ्यायला येत होती दररोज? मी कधी कधी यायचे. बर, मग आता काय सांगितलं इथं आल्यावरती? माझ्या आई बाबांनी सांगितलेले की जे जे असं सेल झालं वगैरे, मग मला वाटलेलं की हे जिंकणार आहे आणि शेवटी आपण जिंकलो. ही सगळी लहान मुलांची खूप बोलकी प्रतिक्रिया आहे. सगळेजण आनंद उत्सव साजरा करतायत आणि HND परत असं होऊ नये एवढीच सगळ्यांनी आमचे प्रयत्न असतील. फक्त एकच विनंती, आता हे सर्व झालेलं आहे, रद्द झालेलं आहे वगैरे, आणि हॉस्टेल परत आम्हाला आमचं हॉस्टेल मिळालेलं आहे, परत हे लवकरात लवकर सुरू व्हावं यासाठी आता मी काम करतो. आणि तुम्ही बघितलं असेल म्हणजे लहान लहान मुलं त्यांची भावना काय होती, इव्हन सिनियर सिटीजन त्यांची भावना काय होती, तर हे सर्वांचं एकजुटीचा विजय आहे. मी स्वतः HNDN आहे. मी 3 वर्ष इथे राहिलो आहे. 15 वर्षापासून मी मंदिराचं दर्शन घेतोय. एक वाक्यात सांगायचं झालं तर माझं घर विकलं होतं, आज मला माझं परत घर भेटलंय. सगळे खुश आहेत. सर्वात महत्त्वाचं म्हणजे सगळ्यांची एकता, सगळ्यांची अगदी छोट्या मुलांपासनं ते वृद्ध माणसांपर्यंत सगळ्यांनी तन मन धन सगळ्यांनी एकत्र येऊन, सर्व कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन समाजाकरता लढून हे खूप हक्काने परत मिळवलं. HND आमचंच आहे आणि आमचंच राहणार. एक गोष्ट, ये आज का जो जीत है, इतनी खुशी हो रही है कि ऐसे लग रहा नाचना चाहिए, क्योंकि सब ये बच्चे लोग जो पढ़ाई के लिए पुणे आते वही खींचे जा रहा था. मुनि निवास का भी रहने की व्यवस्था जा रही थी, वो सुन के बहुत खुशी हुई. आतापर्यंत ऐकलं होतं सत्य कधी हरत नाही, पण आज हे सत्य खरंच बघितलं आणि सत्याला कोणी हरू शकलेलं नाही. डॉक्टर साहेब काय प्रतिक्रिया आहे? मी या सगळ्या लढ्यात पहिल्या दिवसापासून इन्व्हॉल्ड आहे आणि पहिल्या दिवशी मूर्तीचा अभिषेक करताना ज्या दिवशी मला समजलं की हे विकलं गेलं आहे, त्या दिवशी मूर्तीला साक्षी ठेवून मी संकल्प केला होता की ज्या दिवशी हे मंदिराला विटेला देखील धक्का लागला तर मी आमरण उपोषण करेल. ही पहिल्या वेळ येणार नाही आता आज आता हे आनंदाचा क्षण आहे. वयाच्या 81व्या वर्षी कदाचित हे माझ्या जीवनातलं शेवटचं आंदोलन असेल, कारण याच्या विरोधी गुटखा विरोधी आंदोलन, पशुबली आंदोलन, अनेक दारूबंदी आंदोलन, अनेक आंदोलनं केली, पण हे आंदोलन माझ्या जीवनातलं शेवटचं, पण त्यात यशस्वी झालो म्हणून. छोटू काय नाव आहे तुझं? रोनित. बर, काय सांगशील तू? HND मेरा फ्युचर आहे. तर आपण पाहतोय की हे सगळे जैन बांधव जे आहेत ते आनंद उत्सव साजरा करताना पाहायला मिळतात. आबालवृद्धांची प्रतिक्रिया जी आहे ती खूप बोलकी आहे. गेल्या 8 ते 10 दिवसांपासून हे सगळे जैन बांधव याच ठिकाणी ठाण मांडले होते, मात्र अखेर आज धर्मादाय आयुक्तांनी जैन बोर्डिंगचा जमिनीचा व्यवहार जो आहे तो रद्द केलेला आहे आणि आमचं HND वाचलंय अशी प्रतिक्रिया या सगळ्या समाज बांधवांची आपल्याला पाहायला मिळते. कॅमेरा पर्सन विकी चव्हाणसोबत मी प्रदीप कापसे, TV9 मराठी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.